गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे। बोटीमध्ये 30 प्रवासी होते अशी माहिती आहे, तर त्यापैकी काही जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे। मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। बचाव कार्य या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। तर तिथं जे सर्वच आजूबाजू असणारे मच्छीमार आहेत, गोताखोर आहेत, त्यांना बोलावण्यात आलं आहे। त्याचबरोबर स्पीड बोट असेल किंवा मोठ्या जहाजांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे ही बोट निघालेली होती, मात्र त्याच वेळेला ही बोट उलटलेली आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्या बोटीमध्ये होते 30 प्रवासी। त्यांच्यापैकी 6-7 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे। त्यामुळे आता जे उर्वरित प्रवासी आहेत किंवा त्या बोटीचा चालक असेल किंवा इतर जे कर्मचारी त्या बोटीवर असतील, त्यांची संख्या नेमकी किती असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान मुंबईच्या अरबी समुद्रातली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी एक दुर्घटना घडली, मोठी एक बोट उलटली आणि त्याच्यानंतर बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे। इथं सर्वांची मदत घेतली जाते, नेव्ही असेल किंवा आजूबाजूला असणारे मच्छीमार असतील, गोताखोर असतील आणि इतरही ज्या बोटी आहेत, जहाजा आहेत, त्यांची मदत या ठिकाणी बचाव कार्यासाठी घेतली जाते। पण अजूनही बचाव कार्य संपलेलं दिसत नाहीये। 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे। जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।